संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्ताननं काश्मीरबाबत केलेला दावा निरर्थक, भारताची भूमिका। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं दहशतवादासंदर्भात ठोस पावलं उचलण्याची भारताची मागणी। संयुक्त राष्ट्रांचे नवे सरचिटणीस म्हणून अँटोनियो गुटेरस यांची निवड होणार। G-18 या भारताच्या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाचं फ्रेंच गयानाहून यशस्वी प्रक्षेपण। मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारची सकारात्मक भूमिका, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्याला पावसाचा जोरदार तडाखा, पिकांची आणि पशुधनाची मोठी हानी। औरंगाबाद शिक्षक मोर्चा दगडफेक प्रकरणी 250 शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल, 57 शिक्षकांना अटक। शिक्षक मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या विरोधात शिक्षक संघटनांकडून आज शाळा बंद आंदोलन। न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज निवड होणार। अहमदाबादमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाला सहभागी व्हायला आंतरराष्ट्रीय कबड्डी संघटनेची मनाई। मलेशियात होणाऱ्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, PR श्रीजेशची कर्णधारपदी निवड। आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामने आजपासून सुरू।